तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकायचं. त्यानंतर जिरं छान फुललं की त्यामध्ये टाकायची आहे मिरची. त्यानंतर त्यामध्ये मी टाकते आले लसूण पेस्ट थोडीशी. छान मिक्स करूया. आता यामध्ये टाकायचा कांदा बारीक चिरलेला. कांदा जरा जास्त टाकायचा आहे. कांदा थोडासा आपण गुलाबीसर करून घेऊया. कांदा परतला की त्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो. मोठा असा लाल मी टोमॅटो घेतला. तो त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. छान स्मॅश करून घेऊया सर्व. मीठ घालायचं. ह्यामध्ये आपण हळद, तिखट आणि थोडासा पावभाजी मसाला टाकलाय फ्लेवरसाठी. मस्तच फ्लेवर येतो भुर्जीला. छान स्मॅश झालंय बघा. तुम्हाला जर ओली हवी असेल ही भुर्जी तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता. सगळं स्मॅश झालंय. बघा किती मस्त कलर आलाय. ह्यामध्ये आता कुस्करलेलं पनीर घालते. तर हे छान मिक्स करून घेऊया आधी. आता भाजी ही मला जी पनीर भुर्जी आहे ती तुम्हाला कशी हवी आहे, सुकी हवी आहे की ओली हवी आहे, हे तुमच्यावरती डिपेंड आहे कशी ठेवायची आहे. ही बघा ही आता मस्त अशी झालेली आहे. यामध्ये आपण मस्त अशी कोथिंबीर घालायची भरपूर. ती मस्त दिसते आणि त्यामुळे सुंदर लागते. ती मस्त लागते. तर आपली पनीर भुर्जी रेडी आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पनीर भुर्जी करून बघा, मस्त लागते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.